Good morning, everyone. How are you all today? Welcome to my channel Deepa's Education Adda. Hi, this is Deepa Pawar. I have got electromagnetic waves with you today. Let us begin our lesson now. Is everybody ready to start? वेव्ह ऑप्टिक्सच्या 5व्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बघूयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. Electromagnetic waves can have wavelength ranging from very small, smaller than a femtometer, to very large, larger than a kilometer. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेव्हलेंथबद्दल आपण बोलतोय. आपणा सर्वांना आतापर्यंत माहीतच झालं की लाईट हा ट्रान्सव्हर्स नेचर पजेस करतो आणि लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ज्यावेळेस लाईटला वेव्ह म्हटलं जातं त्यावेळेस या वेव्हच्या 3 कॅरेक्टरिस्टिक असतात. हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं. पहिली कॅरेक्टरिस्टिक वेव्हलेंथ, दुसरी फ्रिक्वेन्सी आणि तिसरी फेज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या वेव्हलेंथबद्दल बोलत असताना या वेव्हलेंथची रेंज फेम्टोमीटरपेक्षा लहान असू शकते किंवा किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते. 1 फेम्टोमीटर इक्वल टू 10⁻⁻15 मीटर आणि किलोमीटर तर आपणा सर्वांना माहितीच आहे. 1 किलोमीटर इक्वल टू 10⁻³ मीटर. म्हणजे बघा, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ ही 10⁻⁻15 मीटरपेक्षा कमी किंवा किलोमीटरपेक्षा जास्तही असू शकते. हे लक्षात ठेवायचं बरं का. In the order of increasing wavelength, the waves are classified as cosmic rays, gamma rays, X-rays, ultraviolet light, visible light, infrared radiations, microwave, and radio waves. Visible light comprises of wavelengths in the 400 nanometer to 700 nanometer range. Waves of different wavelengths in the visible range are perceived by our eyes as different colors, with violet having the shortest and red having the longest wavelength. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये असलेल्या EM वेव्स त्यांच्या वेव्हलेंथच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये म्हणजेच वेव्हलेंथच्या चढत्या क्रमाने जर आपण अरेंज करत असू तर सगळ्यात कमी वेव्हलेंथ ही कॉस्मिक रेजची असेल व सगळ्यात जास्त वेव्हलेंथ ही रेडिओ वेव्हची असेल. व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असेल. आता थोड्या वेळापुरतं व्हिजिबल लाईट ह्या स्पेक्ट्रमवरती आपण फोकस करूयात. वेगवेगळ्या वेव्हलेंथ असलेल्या वेव्स आपल्या डोळ्यांना वेगवेगळ्या रंगांच्या स्वरूपात जाणवतील. या व्हिजिबल लाईटच्या स्पेक्ट्रममध्ये व्हायोलेट लाईटची वेव्हलेंथ सगळ्यात कमी तर रेड लाईटची वेव्हलेंथ ही सगळ्यात जास्त असेल. स्क्रीनवर तुम्हाला वेव्हलेंथच्या चढत्या क्रमाने अरेंज केलेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दिसतो आहे. त्यामध्ये बघा, सगळ्यात कमी वेव्हलेंथ असलेल्या रेज सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात जास्त वेव्हलेंथ असलेल्या वेव्ज सगळ्यात शेवटी दिसत आहेत. सगळ्यात कमी वेव्हलेंथ कोणाची तर कॉस्मिक रेजची, त्यानंतर गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्स आणि रेडिओ वेव्स दिसत आहेत. यांचा हा सिक्वेन्स वेव्हलेंथच्या चढत्या क्रमाने आहे. पुन्हा एकदा सांगते, व्हिजिबल लाईट तुम्हाला बघा कशाच्या दरम्यान दिसतोय तर अल्ट्राव्हायोलेट रेज आणि इन्फ्रारेड रेजच्या दरम्यान आपल्याला दिसतात ते व्हिजिबल रेज. म्हणजे असा लाईट की ज्या लाईटच्या रंगांचा सेन्स माझ्या डोळ्यांना होतोय, मला ते रंग जाणवतात आहे. म्हणजे हा व्हिजिबल लाईटच्या वेव्हलेंथ अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या वेव्हलेंथपेक्षा जास्त
आणि इन्फ्रारेड लाईटपेक्षा कमी अशा असणार आहेत. समोरच्या स्क्रीनवर व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रममध्ये दिसणारे 7 रंग आणि त्यांच्या वेवलेंथ लिहिलेल्या तुम्हाला दिसतील. व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम हा अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि इन्फ्रारेड लाईट यांच्या दरम्यानचा स्पेक्ट्रम आहे. अल्ट्राव्हायोलेट लाईटची वेवलेंथ ही सगळ्यात कमी आणि इन्फ्रारेड लाईटची वेवलेंथ सगळ्यात जास्त. याचा अर्थ असा की फ्रिक्वेन्सी ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट इज हायर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्फ्रारेड लाईट. अल्ट्राव्हायोलेट लाईटची फ्रिक्वेन्सी ही जास्त असेल इन्फ्रारेड लाईटपेक्षा. म्हणजे इन्फ्रारेड लाईटची फ्रिक्वेन्सी ही कमी आहे कोणापेक्षा तर अल्ट्राव्हायोलेट लाईटपेक्षा. आणि ह्या दोघांच्या दरम्यान जी फ्रिक्वेन्सी असेल ती असेल व्हिजिबल लाईटसाठीची, व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रमची. ह्या व्हिजिबल लाईटमध्ये ह्या स्पेक्ट्रममध्ये एकूण 7 रंग की ज्यांचं अस्तित्व माझ्या डोळ्यांना जाणवतं. ते रंग म्हणजे व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड असे आहेत. या रंगांसाठीची वेवलेंथ नॅनोमीटरमध्ये लिहिलेली तुम्हाला समोर दिसत आहे. व्हायोलेट लाईटसाठीची वेवलेंथ आहे 400 ते 420 नॅनोमीटर. इंडिगोसाठी 420 ते 440 नॅनोमीटर. ब्ल्यू लाईटसाठी ही वेवलेंथ आहे 440 ते 490 नॅनोमीटर. ग्रीन लाईटची वेवलेंथ 490 ते 570 नॅनोमीटरच्या दरम्यान असेल. येलो लाईटची वेवलेंथ 570 ते 585 नॅनोमीटरच्या दरम्यान असेल. 585 ते 620 नॅनोमीटर ही वेवलेंथची रेंज आहे ऑरेंज लाईटसाठी. आणि रेड लाईटसाठीची वेवलेंथ आहे 620 ते 780 नॅनोमीटरच्या दरम्यान. हा व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायचा आहे. व्हाईट लाईट इज ए मिक्सचर ऑफ वेव्स ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ लाईट used. Because of this, for the same angle of incidence, the angle of refraction is different for different colors, and therefore the colors present in the white light get separated on passing through a transparent medium. This is the reason for formation of a spectrum and ऑफ अ रेनबो. आपणा सर्वांना माहीत आहे की व्हाईट लाईट हा 7 वेगवेगळ्या रंगांचं मिक्सचर आहे. आणि या वेवला हे वेगवेगळे रंग तिच्या वेगवेगळ्या वेवलेंथमुळं प्राप्त झालेले असतात. कोणत्याही माध्यमाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही वेव्सच्या वेवलेंथवर डिपेंड असते. म्हणूनच एकाच अँगल ऑफ इन्सिडन्ससाठी तयार होणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मात्र वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याचाच परिणाम म्हणून जेव्हा व्हाईट लाईट एखाद्या ट्रान्सपेरंट मीडियममधून जातो त्यावेळी तो त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये विभागला जातो. म्हणजे या व्हाईट लाईटची विभागणी 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये होते आणि यामुळेच वेगवेगळ्या रंगांचा स्पेक्ट्रम तयार झालेला आपण पाहू शकतो. आकाशात तयार होणारे इंद्रधनुष्य हे या स्पेक्ट्रमचं एक उत्तम उदाहरण आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स संबंधित आज या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिली ती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू ऑल.